नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवाच पाकिस्तानच्या लढाईत, भारत पाकिस्तान लढाईत युद्धविराम झालेला आहे आणि परत कधी युद्ध सुरू होईल याची गॅरंटी नाहीये. खरं म्हटलं तर पहलगामच्या घटनेनंतर जवळजवळ 2 आठवडे पाकिस्तानला अंदाज येत नव्हता की भारत कठोर कारवाई करणार म्हणजे काय. आणि त्या चिंतेमध्ये पाकिस्तानला लटकवून ठेवून नरेंद्र मोदी सरकार किंवा भारतातल्या बाकीच्या सगळ्या संस्था, संघटना, व्यवस्था आपापल्या परीने काम करत होत्या आणि अचानक एकदम 6-7 मेच्या पहाटे अपरात्री धमाका झाला आणि पळापळ सुरू झाली. त्या सगळ्या काळामध्ये म्हणजे मोदींनी बिहारच्या एका जाहीर सभेतून अगदी इंग्रजी बोलत जो काही इशारा दिला होता, करारा जवाब होगा वगैरे वगैरे, तेव्हापासून नुसता पाकिस्तान टेन्शन मध्ये नव्हता. जगातले अनेक मोठे देश जे स्वतःची शिस्ताई करण्यासाठी पुढाकार घेत होत असतात, त्या सगळ्यांची तारांबळ उडाली होती. कारण भारत नेमकं काय करील याचा कोणाला अंदाज नव्हता. आणि जी गोष्ट मित्रांनो युद्धात असते ना, तीच राजकारणात सुद्धा असते. युद्ध हेच मुळात राजकारणासाठी होतं. युद्ध सुद्धा अमेरिकेतली निवडणूक असो किंवा जगाला शिस्त लावण्याचा अधिकार आपल्यालाच आहे म्हणून वागणारा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष किंवा सत्ता असो, या सगळ्या गोष्टी जे करतात ते युद्धासारख्याच करतात आणि युद्ध पातळीवर करतात. विचारधारा वगैरे बोलायच्या गोष्टी असतात. आणि त्यामुळे एखाद्या शहराची निवडणूक असो, राज्याची निवडणूक असो, विधानसभा, लोकसभा असो किंवा एखादं युद्ध असो, त्यातले डावपेच सुद्धा युद्धासारखेच असतात. आणि त्यामध्ये आपला प्रतिस्पर्धी असो किंवा आपला शत्रू असो, त्याला आपण कुठला डाव खेळतोय किंवा आपण कुठलं आक्रमण करणार याचा अंदाज लागू दिला नाही तर तुम्हाला यशाची खात्री बाळगता येते. अगदी तुम्ही आक्रमक असा किंवा बचावात्मक पवित्र्यात असा. आपण आता पाकिस्तानवर हल्ला चढवला आणि ते गाफील होते. पण दुसरी बाजू पण असते की भारत हल्ला करणारे उघड आहे. अशा वेळेला भारत कसा हल्ला करू शकेल, कुठून हल्ला करू शकेल, कुठल्या साधनांनी, कुठल्या हत्यारांनी हल्ला करू शकेल याचा योग्य अंदाज बांधून जर पाकिस्तानने आपली तयारी केली असती तर पाकिस्तानचं इतकं भयंकर नुकसान झालं नसतं. पण झालं नुकसान. आणि भारताने फार कुठले प्रयास न करता पाकिस्तानला अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकलं. आणि त्या उद्ध्वस्तीकरणाचं कारण जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला भारताच्या राजकारणात नेमक्या तशाच गोष्टी होताना दिसतील. आमचे अणुबॉम्ब आणि आमची अण्वस्त्र हे दिवाळीच्या फटाके नाहीत. पाकिस्तानच्या अस्तित्वाचा प्रश्न आला तर आम्ही भारतावर अणुबॉम्ब टाकायलाही मागे पुढे वाळणार नाही. काय काय वल्गना करत होते पाकिस्तानचे नेते. पाकिस्तानचा कोणी मंत्री किंवा पंतप्रधान बोलतोय किंवा सेनापती बोलतोय की शिवसेना उबाठाचा प्रवक्ता बोलतोय की काँग्रेसचा कोणी प्रवक्ता बोलतोय असंच तुम्हाला वाटलं असतं की नाही. पण प्रत्यक्ष जेव्हा युद्ध छेडलं गेलं किंवा भारताने आकस्मिक हल्ला चढवला तेव्हा हल्ले कुठून येत आहेत त्याचा थांग पत्ता सुद्धा पाकिस्तानला लागला नव्हता. त्यांच्या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत, एअर डिफेन्स असेल, रडार असेल, हे सगळे निकामी ठरलं. का निकामी ठरलं याचं कारण भारताने काय आपण करणार आहोत याचा सुगावा पाकिस्तानला लागू दिला नाही. सुगावा लागू दिला नाही. आणि राजकारणात नेमकी तीच गोष्ट असते. राजकारणात काही वेगळं नसतं. तुम्ही काय वा इथे हत्यारं वापरली जात नाहीत, मारामारी केली जात नाही, रक्तपात केला जात नाही,
एकमेकांच्या जीवावर उठल्यासारखे हाणामारी होत नाही राजकारणात. पण आपला प्रतिस्पर्धी आहे त्याला गाफील ठेवणं आणि आपल्या खेळीचा किंवा डावपेचांचा अंदाज सुद्धा लागू न देणं ही राजकारणातल्या लढाईची सगळ्यात महत्वाची बाजू असते. आणि म्हणून बोलत राजकारणातला हुशार माणूस तो असतो जो बोलतो खूप पण सांगत काही नाही. विचित्र वाटेले वाक्य, बोलतो खूप आणि सांगत काही नाही, याचा अर्थ असा की वायफळ खूप बोलायचं आणि ऐकणाऱ्याला पण आपल्याला काहीतरी महत्वाचं कळलं असं वाटलं पाहिजे. पण जेव्हा चाळण लावली तर त्याच्यात काहीच उरत नाही. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की महाराष्ट्रातला असा एक बिलंदर राजकारणी आहे जो शरद पवारांना पुरून उरला. 50 वर्ष, ज्या शरद पवारांनी 40-50 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणावर हुकूमत चालवली. कुठलेही पक्ष असोत, कसेही पक्ष असोत, आपण त्या पक्षाच्या आघाडीत किंवा विरोधात असलो तरी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना, राजकारण्यांना सहजगत्या खेळवणारे शरद पवार यांना लीलया खेळून चित करून दाखवण्याचा पराक्रम देवेंद्र फडणवीस या तरुण नेत्याने करून दाखवला. आणि म्हणूनच त्याच्या राजकारणाचा अभ्यास करायला हवा. पवारांची गुगली, पवार डोक्याने खेळले, या ज्या काही रोजची भजनं चाललेली आहेत खोड्यासारखी, त्यातून विश्लेषण होऊ शकत नाही. आणि भाजप काय डाव खेळतोय त्याचा अंदाज विश्लेषकांना सुद्धा लागत नाही. हे मी तुम्हाला का सांगतोय? मला फडणवीसांचं कौतुक करायची गरज नाही, त्याचे फायदे तोटे ते भोगतील. उलट अनेकदा मी भाजपचे किंवा देवेंद्र फडणवीसांचे डावपेच आधी सांगतो. त्याचा गंभीरपणे विचार केला तर विरोधी पक्षांना त्याला प्रतिडाव खेळता येईल. पण त्यापेक्षा आपले टाळकुटेपणा, चमचेगिरी करणारी विश्लेषण ऐकायची, स्वतःच खुश व्हायचं आणि तोंडगशी पडायचं, हा एक प्रकारे विरोधकांसाठी तोटा असला तरी देवेंद्र फडणवीसांसाठी ते लाभदायक ठरत असतं त्यांच्या राजकारणात. आता हे ताजं उदाहरण घ्या. सुप्रीम कोर्टाने येत्या 4 महिन्याच्या आत महाराष्ट्रात रखडलेल्या स्थानिक संस्थांच्या आणि महापालिकांच्या निवडणुका उरण्याचा आदेश दिलेला आहे. आणि आदेश दिल्यापासून 4 महिन्यात, याचा अर्थ सप्टेंबर महिन्यात होतो. आणि त्यामुळे एका बाजूला युद्धाची चर्चा चालू असतानाच महाराष्ट्रातल्या महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद, तालुका पंचायतीच्या निवडणुकीत काय होणार याची सुद्धा बाजूबाजूने चर्चा चालू आहे. आणि मग महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होईल का? प्रत्येक जण आपापल्या परीने वेगवेगळ्या जोड्या जुळवून बघतोय आणि विश्लेषण करतोय. आता गंमत अशी आहे की महायुती म्हटल्यानंतर राज्यातले 3 दांडगे पक्ष ज्यांच्या समोर विरोधातले पक्ष पासंगाला पुरत नाहीत असं आहे. महायुतीच्या 3 पक्षांची बेरीज ही 233 वगैरे काहीतरी आहे आणि महाविकास आघाडीतल्या 3 पक्षांची बेरीज फक्त 46 आहे. 250 आमदारांचा फरक आहे 2 आघाड्यांमध्ये. अशा बाबतीमध्ये महायुती एकत्रित लढणार का? वेगळ्या पातळीवर युतीतले आणि महाविकास आघाडीतले पक्ष एकमेकाविरुद्ध लढतील का? मुंबईत काँग्रेस आणि शिवसेना उबाठा हे एकत्रित येऊन जागा वाटप करून लढतील का? एकनाथ शिंदे आणि भाजप ही युती म्हणून लढतील का? जागा वाटून लढतील का? ठाण्यामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची युती होईल का? पुणे किंवा पिंपरीमध्ये अजितदादा आणि भाजप हे दोघे एकमेकात जुळवून घेतील का? अशी चर्चा सगळीकडे चालू आहे. आणि मग तशीच तिकडे शिवसेनेचं पवार गटाबरोबर कुठे जमेल किंवा कुठे काँग्रेस शिवसेना उभाटाला सामावून घेईल की नाही, हे सगळी गणितं जमवली जात आहेत.
आणि त्यामुळे तसे प्रश्न विचारल्यानंतर सगळ्याच पक्षांची तारांबळ उडते. पण ज्यामध्ये निवडणुकांचं राजकारण मोठं चतुराईने खेळणारा नवा नेता म्हणून देवेंद्र फडणवीसांचा जो उदय झालाय, त्यांनी याविषयी जो पहिला प्रश्न विचारला गेला सुरुवातीला सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर, त्यातून अक्षरशः या निवडणुकावरून बोळा फिरवलाय. आणि बोळा फिरवला याचा अर्थ काय होतो? बोळा फिरवला याचा अर्थ असा की समोरच्यांना म्हणजे आपल्या मित्रांना आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांना कसलाच अंदाज लागू नये अशा रीतीने फार गोलमाल वक्तव्य केलेलं आहे. ऐकणाऱ्यांना फार महत्वाची बातमी मिळाली, माहीत मिळाली असं वाटलं. पण प्रत्यक्षात बघितलं तर देवेंद्र फडणवीसांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत. युती होईल का? सगळ्या निवडणुका, या पालिका आणि स्थानिक निवडणुका युतीतले तीनही पक्ष एकत्र येऊन लढतील का, या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं उत्तर फार गोलमाल आहे. आणि ते समजून घेतलं तरच महाविकास आघाडीतल्या पक्षांना किंवा महाविकास आघाडीला महायुतीशी खरी लढत देता येईल. आणि ते गोलमाल उत्तर असं आहे की शक्य तिथे युतीतले पक्ष एकमेकांची तडजोडी करून जागा वाटप करून लढतील आणि शक्य नसेल तिथे एकमेकाच्या विरुद्ध लढतील, पण एकमेकावर हल्ले आणि आरोप करणार नाही. एकूण महापालिका, जिल्हा परिषद, स्थानिक निवडणुका लढताना भले आम्ही एकमेकाच्या बरोबर किंवा एकमेकाच्या विरुद्ध असू, पण निकालानंतर सत्ता स्थापन करताना आपण निकालानंतर एकत्र यायला हरकत नाही किंवा यायचंय, ही आमची भूमिका आहे असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. आणि ते फार महत्वाचं आहे. ते फार महत्वाचं आहे. कारण ही निवडणूक, मी वेगळ्या एका व्हिडिओत सांगितलं, स्थानिक निवडणुका ज्या असतात ह्या पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी असतात. म्हणूनच अधिकाधिक कार्यकर्त्यांना लढण्याची संधी देणं आणि त्यांच्यातली जी संघर्ष करण्याची ऊर्जा आहे त्याला वाट करून देणं हे प्रत्येक पक्षाला आवश्यक असतं. अन्यथा तो पक्ष नेत्यांचा बनतो आणि हळूहळू कार्यकर्ते निघून जातात. तेव्हा पक्ष हा कार्यकर्त्यांचा ठेवायचा, तर त्यांना त्यांच्या अंगाची खुमखुमी असते लढण्याची. विजय पराजय महत्वाचा नसतो, त्याला काहीतरी करायचं असतं म्हणजे निवडणूक लढवायची असते, किंवा आपल्या मित्राला उभं केलं तर त्याच्या बाजून उभं राहून लढायचं असतं. तर स्थानिक नेता आणि कार्यकर्त्यांचा गट हे उभं करण्यासाठी याच्या निवडणुका महत्वाच्या असतात. त्यामुळे जागा वाटप करून अधिक जागा जिंकायचं आणि पालिका जिल्हा परिषदेत सत्ता मिळवायची, म्हणून त्या कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी पाडायचं का, हा पण प्रश्न असतो. आणि म्हणून प्रत्येक पक्षाला अशा स्थानिक निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची इच्छा असते. अर्थात त्यामध्ये अगदीच दुबळा पक्ष असेल, अगदीच दुबळा पक्ष असेल. आता उदाहरणार्थ समाजवादी सारखा पक्ष आहे, वंचित बहुजन आघाडी सारखा पक्ष आहे, मनसे सारखा पक्ष आहे, ते स्वबळावर कुठलीही सत्ता निवडून आणू शकत नाहीत आज. मग त्यांना कमीत कमी आपले 5-25 निवडून आले तरी ती फार मोठी बाजी ठरू शकत असते. नव्याने पक्ष उभारणीला उपयोग असतो, तेव्हा त्यांनी कोणाशी तरी जागा वाटप करून निवडणूक लढवली तरीही चालते. कारण 10 नगरसेवक आले तर ते पुढच्या वेळेला 20-25 वार्डामध्ये काम करून पक्षाचं संघटन विस्तारित करू शकतात. आणि म्हणून अशा सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी पडू नये म्हणून युतीत असले तरी एकमेकाविरुद्ध लढायला हरकत नाही, पण निकालानंतर आपल्याला एकत्र यायचंय ही भावना ठेवूनच निवडणुकीच्या आखाड्यात उतरायचं, हेच देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. आणि मग इथे अशी गंमत येते की अधिकाधिक जागा मिळवण्याचा हट्ट करणारे जे नेते असतात त्यांना हे डावपेच खेळता येत नाही. ते अधिकाधिक जागा लढवतात, अधिकाधिक पडतात आणि मग ते खापर त्यांच्या डोक्यावर फुटतं. उद्धव ठाकरेंची गोष्ट घ्या,
लोकसभेला आपले 18 खासदार होते, आज तुमच्या बरोबर राहिले नाहीत, पण आपले 18 खासदार होते म्हणून लोकसभेला 48 पैकी सर्वाधिक 21 जागा त्यांनी लढवल्या. आल्या किती? 9. म्हणजे 12 उमेदवार पडले. पण शरद पवारांनी फक्त 10 जागा घेतल्या आणि त्यातल्या 8 निवडून आणल्या. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात असे जागा वाटपामध्ये, की किती जागा मिळतोय त्यापेक्षा किती जागा जिंकून येणाऱ्या मिळतात याला जागा वाटपामध्ये प्राधान्य दिलं पाहिजे. आणि ते जर तुम्ही देऊ शकला नाही तर मग तुम्ही युतीमध्ये आघाडीमध्ये पण नाकारते ठरता. आणि तीच गंमत लक्षात घेतली पाहिजे. इथे देवेंद्र फडणवीसांनी नेमका तो मुद्दा सांगितलेला आहे की युतीमध्ये जे पक्ष आहेत त्यांचं जागा वाटपावरून पटलं तर आपापल्या कार्यकर्त्याला जपण्यासाठी तिथे स्थानिक पातळीवर वादग्रस्त होत असेल ती जागा दोन्ही पक्षांनी लढवावी, पण नंतर एकत्र यायचे. जो जिंकलेला असेल तो युतीचा नगरसेवक असेल या तत्वावर ती लढवायची. तिथे मग वरिष्ठ नेत्यांचा, राज्य नेत्यांचा अहंकार आणि इगो जागा वाटपामध्ये अडवा येऊ द्यायचा नाही. हा, पण स्थानिक पातळीवरच्या नेत्याने, स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्याने जी तयारी केलेली आहे त्याची तयारी सुद्धा वाया जाऊ द्यायची नाही. आपल्याला पक्षाने लढवलं याचं समाधान त्याला मिळालं तर तो तयारी करतो, पुढच्या निवडणुकीची तयारी करतो आणि तितका काळ पक्षाला चिकटून राहतो. साधी सरळ गोष्ट आहे. भाजपने शिवसेनेबरोबर लढता लढता मुंबईच्या, ठाण्याच्या अनेक वॉर्डामध्ये आपापल्या कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण केलं. म्हणूनच 2017 मध्ये मुंबईत सुद्धा शिवसेनेला आव्हान देण्यापर्यंत भाजप मजल मारू शकला. पण अधिक जागा लढवण्याच्या नादात उद्धव ठाकरे यांनी युती मोडली, नुकसान करून घेतलं. लोकसभेला, विधानसभेला, महापालिकेला नुकसान झालेलं दिसेल. बाळासाहेबांनी वाढवलेली शिवसेना उद्धव ठाकरे खच्ची करत गेले, कारण तो त्यांचा व्यक्तिगत अहंकार होता, सर्वाधिक जागा मी लढवणार. असो, मुद्दा इतकाच आहे की देवेंद्र फडणवीसांनी जी भूमिका मांडली ती समजून घेतली तर मग उभाटा किंवा काँग्रेस यांना भाजपशी मुंबईत सुद्धा किंवा महाराष्ट्रभर योग्य रीतीने टक्कर देता येईल. योग्य रीतीने टक्कर देता येईल. अशक्य नाहीये. कुठलाही पक्ष संपत नसतो, दुबळा होईल, पण त्याने स्वतःला सावरून घेतलं आणि आपल्याकडे असलेली साधन संपत्ती, ताकद ही जर योग्य जागी पणाला लावली. म्हणजे मी काय म्हणतो, साधी गोष्ट घ्या. मुंबईच्या काय 227 जागा आहेत. त्या 227 जागा लढवण्याचा अट्टाहास करण्यापेक्षा शिवसेनेने काँग्रेसला सोबत घेऊन, म्हणजे उभाठा शिवसेनेने काँग्रेसला सोबत घेऊन 160-70 जागा लढवायचं ठरवलं आणि बाकीचे छोटे पक्ष काँग्रेस यांच्यामध्ये आणखीन 70-80 जागा दिल्या. अगदी 150च्याही खाली, सॉरी 150च्या खालीने 100-125 पर्यंत शिवसेनेने स्वतःला मर्यादित केलं आणि 45% जागा मित्र पक्षांमध्ये वाटल्या. तर उभाटा शिवसेनेला यशाची शक्यता अधिक आहे. यशाची शक्यता अधिक आहे. तिथे मग काँग्रेसचाही फायदा होईल, उभाटा शिवसेनेचा फायदा होईल. पण 150-170 जागा आम्हाला द्या आणि काँग्रेसला काय 50 वगैरे घ्या, असं जर करत गेले तर मग मला वाटत नाही उभाटाचा फायदा होईल. आणि हीच गोष्ट सांगितलेली, मग एकमेकाविरुद्ध लढा, हरकत नाही. देवेंद्र फडणवीसांनी जे सांगितले, कारण त्यांना माहिती आहे आपल्याला जास्तीत जास्त जागा लढवायच्या आहेत, कारण आपण गेल्या वेळेला 82 जिंकल्या. आपण पूर्ण तयारीने उतरलो तर 100 सुद्धा क्रॉस करू शकतो मुंबईमध्ये. हा आत्मविश्वास देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे. त्यामुळे जागा वाटप होत नसेल तर सगळ्या जागा लढवायला तयार आहोत. पण जागा वाटप होणार असेल तर साधारणतः 140-50 जागा भाजपला हव्यात, कारण मग त्या 140 मध्ये 100 पेक्षा अधिक जागा भाजप निवडून आणेल ही तयारी त्यांनी केलेली आहे.
विधानसभा निवडणुकीत बघितलं तुम्ही, भाजपने किती 147 वगैरे किती जागा लढवल्या, अवघे 10 का 12 उमेदवार पराभूत झाले. पण एकाही ठिकाणी भाजपचं डिपॉझिट गेलं नाही. ही जी रणनीती देवेंद्र फडणवीस राबवतात ती समजून घेतली तर त्यांचा पराभव करता येईल. पाकिस्तानला फटका बसला, कारण काय भारत आपल्याशी काय लढणार, या अहंकारात पाकिस्तान गेला, म्हणून साधं तोंड देऊ शकला नाही. प्रतिकार दूरची गोष्ट आहे, निवडणुका त्याच पातळीवर होतात. हे लक्षात ठेवून जर महाविकास आघाडीतले पक्ष वागले तर भाजप किंवा युतीशी टक्कर घेणं अवघड नाही. कारण युतीचा नेता देवेंद्र फडणवीस या निवडणुका कशा जिंकायच्या आणि त्यासाठी कुठे 2 पावलं मागे यायचं, कुठे 4 पावलं पुढे जायचं, हे बारकाईने ठरवतो. म्हणून त्यांनी एक प्रकारे जी रणनीती सांगितली, शक्य तिथे जागा वाटप, नाही तिथे एकमेकाच्या विरुद्ध, पण निकालानंतर एकत्र यायचं हे डोक्यात ठेवून एकमेकाविरुद्ध लढायचं, हे सांगणं. याचा अर्थ महापालिका निवडणुकीच्या विरोधकांच्या रणनीतीवर, राजकारणावर देवेंद्र फडणवीसांनी बोळा फिरवलाय. असो मित्रांनो, आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.